अण्णा, अरे कमीच भात खाल्लस, घी खा. अटणकर बाईंचा पण जेवण काय नाही हा. दे आणखीन दे. घी नाही काय म्हणतोय, खाऊन थकशाल, वाढूचा थांबणार नाही मी. असो पाहुणचार करीन की परत जन्मा केलास तर पुढची 7 जन्मा लक्षात ठेवशाल. बच्चे, आमचं जन्म माहित नाही, पण एवढा पुण्य कमावून काय जाणार. हैसरच करायचा आणि हैसरच सोडायचा. तुमका सांगून काय उपयोग हा. अण्णा, असं ऐकलंय गेलंस तेव्हा कावळो पिंडाक शिवूक नाही. काय होती रे इच्छा. निपन खुळा, काय प्रश्न विचारतय. शेवंता, तू पण पिंडाक शिवला नसशील ना गो. अण्णा घेवा घेवा. संपवा सगळा. घी गो, तुका पण घी. घी खा, भर खा गो बाय. घे बाय. शेवंता, अगो केवढा खाल्लस या. खा, लाजा नको. ह्या घर तुझा ना, तुका वया ना, मग हे हैसर लाजून खय जाणार. खा खा. बाय माझीच मती भ्रष्ट झालेली, म्हणून वाड्यावर गेलोय. नायकांचं वाडू रवलेलो नाही असा. काय बघलंय मी. उतरलेला हा घर. कोण जायत परत वाड्यात आता. बच्चे, भूक लागली. द्या आणखीन. सगळा संपला. तिखट संपला, धान्य संपला, सगळा संपला. आम्ही नाही थकलाव, तू थकलस वाढून वाढून. वय बाबा, तुझोच कोंबो आरवून दे. भूक भूक. अगो, आधी खाऊक तयार नव्हतस, आता भूक भूक करतस. काय देऊ मी बापडा. झालं, संपलो तुझं पाहुणचार. वय, आता काय नाक घासून माफी मागू. आता काय अशीच बसून राहणार असास. उठा 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 उठा. अण्णा, बच्चे, काय करून ठेवलंस. वच्छे, काय आहे. काय केलंय मी. उठा, लावा जो. बच्चे, जीव घेईन तुझो. कसो तो दाखव. दाखवतय. बाय, त्याका जमत नाही. तू घेतस जीव.
वच्छी, हे चांगलं करत नाहीयेस तू. काय चांगला ता तरी सांग. या असा कोणाच्या आयुष्यात ढवळाढवळ करणं चांगला की कोणाचा संसार उद्ध्वस्त करणं ता चांगला. तुम्ही काय करतास माका चांगला वाईट शिकवू. बच्चे, तू काय धुतल्या तांदळासारखी असस. नव्हतं यांना, मीच वाईट होतय. पण त्या कळाक माका मरणाक जवळून बघूचा लागला रे. तेव्हा खैसर वाचलंय आणि ह्यो दुसरो जन्म गावलो. तेव्हा म्हटलंय सगळा सोडायचा. मग हे एकान डोक्यावर हात ठेवल्यान, पण फिरून फिरून परत हैसरच इलय. असं नको बघू. माका नको ह्यो वाडो. तुकाच लखलाभ होऊ दे. उठ. या काय केलं सांग आधी. हे बाय माझे, ता माझा मीठ खाल्लंस ता माझ्या परवानगीशिवाय तू उठू शकत नाही. अण्णा, तुका मी परवानगी द्यायची. कसा दिसता ता. उठूचा असा. हो शेवंता, उठूचा असा. मग ह्या दोन बापड्या जीवांका सोडून उठा. उठा. गो सरिता, 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 डोळे उघड. सरिता, काय झाला. कोण असस तू. कोण असस. गो, मी तुझं गो. नाही, तू माझं गो नाही असस. माझं गो सर कित्याक येत. कोणतरी भलतोच असस. माझ्या गोवात मी काळोखात सुद्धा ओळखतोय. माझ्या गोवाचा सॉंग घेऊन इलस ना तू. सांग तू कोण असस. हो, बस बस आहे सर. नीट बघ. बघ मीच असं आहे. खरंच तुम्ही असस. होय, मीच असं आहे. मका सांग, तू खैसले पिंपळा खाल नाही इलस. ते त्यावर ओरडून इलस. कित्या किंचस काय झाला. मी ना थैसर गेले होतं. खैसर गेलस ना. ताज बघू मी घराबाहेर पडलंय. हो, भाड्यावर गेलो होतं. वाड्यावर. हो, आईन जाऊ नको म्हणून सांगितलं ना. तिथे जाऊ नको म्हणून सांगला ना आहे. ता पण कळला. अहो, काय करून ठेवला न्याय नि थैसर. काय झाला. हो, कांचो वाडो तर पहिल्यासारखं राहिलेलो नाही. अंतरलेलो असा. आपल्या दारातून असं आत गेलं. समोर बघतय तर काय काय भाव. काय वय हो, कुठल्या दारात आत गेलोय तर मागच्या दारात पोचलोय. आणि मागच्या दारातून आत इले तर ते डोसरीवर इलोय. काय बोलतोस या. वय अहो, तात सोडा. पुढे काय प्रीत झाला माहितीये. मी परत आत जाऊ गेलोय. आत दारच नव्हता. भिंत होती. घरात जाऊ रस्तोच नाही असा. तरी तर माझी बाटली सापडत नाही. एकच घोट शिल्लक असा. तू तर घेतला नाहीस ना. गावली तर बघा ना. ती तरी पिऊन डोका थाऱ्यावर येता काय बघतोय. अहो, सगळं इप्रीत चालला. तसं इप्रीत चालला सगळा. काही बडबडा नको. बरं चल, काय असं तर बघूया. चल. नाही नाही नाही, नाही जायचं थैसर.
म्हणतातलेला घर असा घरात चला. बघू तरी दी. चल चल. नाही म्हणते ना, नको घरात चला, घरात चला. ऐसा नको, चला लवकर चला. सरिता. ओ चला म्हणते ना, घराकडे चला लवकर. झाडा पकडूची असत. पकडा पकडा झाडा. थांबा ना. बच्चीने बंधन घातलंय. मी नाही जो म्हणत कैसले बंधनाक. चौसर तुमची झाडा ह्या बंधनात अडकली असत तवसर तुम्ही त्यांका पकडू शकत नाही. बच्चे चूक करतास. वय केलंय मी चूक, पण काय करणार. जितेपणी तुम्ही ज्या चुका केलास त्याच्यापेक्षा ही चूक कायच नाही. बच्चे तू किती येईलस आमच्यामध्ये. तुला माहित आहे ना अण्णा काय असता, काय करू शकता. तुझा नशीब ताट म्हणून तू जिता वाचलस, नाही तर तुका पण धाडले असते तुझ्या झिलाकडं आणि तुझ्या सुनेकडं. काशीचा काय झाला आठवता ना. होळीच्या दिवशी तुझ्या डोळ्यासमोर त्यांना प्राण सोडले. आठवता आठवता. सुनेशी शेवटचं बोलताही आलं नाही तुला. तिलाही अण्णांनीच संपवलं. श्वास गुदमरला होता तिचा. शेवटच्या क्षणाला तुझी आठवण आली असेल ना तिला, पण तू काहीच करू शकली नाहीस. तुझ्या मुलाच्या मृत्यूचा बदला घ्यायला आलेली तुझी सून स्वतःच मृत्यूच्या विळख्यात अडकली. शेवटी कशी दिसत होती ती तेही तुला दिसलं नाही. डोळे उघडे आणि सगळं शरीर पांढरं पडलं होतं तिचं. दोघा गेली सोडून तुका काय नाही रावला तुझा. बोला बोला. पण मी रडणार नाही. डोळ्यातून पाणी काढून कमकुवत होणार नाही. त्या वच्ची आता सगळ्याच्या पुढे गेला. मग आता काय वया तुका. पण हा वाडा मिळणार नाही. चला तुका पडवी देते, फैसर तू राहायचं, त्याच्यावर तुझा हक्क. अण्णा माका तुझ्या ह्या वाड्यातली एक ईट पण नको रे. मग पैसा हवाय तुला, आम्ही तुला देऊ. तुझी भरभराट करू. अशी भरभराट करून देणारी उलटी टांगलंय. माका काय नको. सगळा गमवून सगळा मिळवलंय. माका सांगा ह्या दोघांका कायमचा सोडू काय घेशाल. बोला. देशील मागुता. वय बोला. नारळ मागितलंस तर माडा सकट देईन. कोंबो मागितलंस तर खुऱ्याड्या सकट देईन. धान्य मागितलंस तर जमिनी सकट देईन. असलं काहीही नकोय आम्हाला. मग काय वया बोला. आमच्या दोघांचं लग्न लावून दे पुन्हा एकदा. लगीन वय तापण यांच्या शरीरासकट. अभिदा, आई अजून आली नाहीये रे. येईल वहिनी. दत्तादा गेलाय ना. भूताटकी असा, भूताटकी असा, भूताटकी असा, भूताटकी, भूताटकी असा कायचं कायचं भूताटकी असा. काय ताई ओ भूताटकी असा तैसर काय होऊन बसला या. पूर्वा पाणी दे वहिनीला.
दत्ता खय गेला होता या दादा काय झालंय? अरे ताप. तुम्ही काय बोलू नको, मी सांगतोय. अभिराम भाऊजी नायकांच्या वाड्यावर गेलेलो. नायकांचं वाडो त्या नायकांचं चुरवलेलो नाही असा. सरिता तुका सांगितले होते ना घराकडे जायचं नाही म्हणान. कित्या जाऊ नका सांगितलास ना, आता आत्ता कळला माका. आमका कळत म्हणान ना, माका आता कळला. नशीब थैसर गेलंय म्हणान. अभिराम भाऊजी होता घर मंतरलेला असा. आता माणसा राहण्याच्या लायकीचा नाही राहला आता घर. बाय माझे आय हो, काय करून ठेवला सोया. ताई नशीब तुम्ही इलास ना, नाही तर थरथर थरथर कापला असतास. काय बोला नको. तुम्ही कापरावा. तुम्ही नाही बघितलास, मी बघलोय. आणि मी सांगतोय ना अभिराम भाऊजी, तो शब्दन शब्द खरो हा. आहे अहो, एवढी माणसा घरात जिती होती ना, त्यांच्या हातात वाडो देवचं टाकून त्या भुताटकीच्या हातात वाडो कित्याक दिलास. आता ती भुताटकी जीव घेतली. सगळ्यांनी आपापल्या जीवात जपा जपा. सरिता कोणाच्या केसाक पण धक्को लागूक देऊचे नाही मी. आणि कावेरीक पण थैसून सुखरूप बाहेर काढतले. बच्चे कसलो विचार करतस? अण्णा मागच्या वेळी आपलं लग्न झालं, पण तुमच्या लग्नाची बायको म्हणून माझा गृहप्रवेश या घरात झालाच नाही. पण आता जर या दोघांना सोडायचं असेल तर यांच्या शरीरासकट मला पुन्हा एकदा तुमच्याशी लग्न करायचं. बोल वच्ची, लावून देशील ना लग्न? आणि नाही लावून देणार असस तर कसलीच अपेक्षा ठेवू नको. ही दोघं कधीपर्यंत बंधनात राहतील? आमच्या तावडीत सापडली की आमचीच कायमची. देते लगीन लावून देते शरीरासकट. पण त्याच्या बदल्यात माका काय? काय वया तुका? तुझं भलं करू आम्ही. तू फक्त सांग तुला काय हवंय. माधवाक बरो करशाल? वय माधवाक बरो करा. लोका माधवाक खुळो झालो म्हणतात. त्याची बायल जेलात गेली, झील गेलो, त्याचं धक्को बसलो म्हणतात. पण त्याची मती भ्रष्ट कोणी केल्यान? हा अण्णा माका सगळा कळता. तुम्हीच केलास ना त्याका खुळो. मग आता बरो पण तुम्हीच करा. मग तुमचा लगीन पण लावून देतय. पेढे वाटीन, आमंत्रणा देईन. एवढाच काय, तुमची वरात काढून तुमच्या वरातीत ही वच्ची नाचीत. पण माधवाक बरो कर. करता येते का बरो? एका रात्रीची मुदत दी. घेऊन येते का वाड्यावर? उद्या सांज पातूर माधवाची आऊस त्याका तुमच्या ताब्यात देत. यो वच्चीचो शब्द असा. देवदी मग बरोबर करतय मी.